नमस्कार. साताराच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. नगर परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला. नगर परिषदांच्या निवडणुकांची आचारसंहिता देखील लागू झाली. दरम्यान सातारा शहरामध्ये दोन्ही नेत्यांचं मनोमिलन हा आज कळीचा मुद्दा ठरलेला आहे. एकूणच इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये दोन्ही नेत्यांनी अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केली नसल्यामुळे अनेकांच्या मनामध्ये प्रश्नांचं काहूर माजलं आहे. पत्रकारांच्या माध्यमातून आपली भूमिका काय आहे या संदर्भात वारंवार त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न देखील करत असल्याचं चित्र दिसून येत आहे. सातारकरांमध्ये याबद्दल चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान नेहमीच बेधडक दिसणारे उदयनराजे आता मिश्किल टिप्पणी पत्रकारांसमोर करत असताना दिसत आहेत. तर दुसऱ्याच बाजूला नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले संयमी भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकूणच आज भाजप कोर कमिटीची मीटिंग साताऱ्यातील प्रतिकेश हॉटेलमध्ये संपन्न झाल्यानंतर पुन्हा एकदा पत्रकारांनी दोन्ही नेत्यांना मनोमिलनासंदर्भात बोलतं करण्याचा प्रयत्न केला. मात्र या संदर्भात नेहमीप्रमाणे बेधडक पाहायला मिळणारे उदयनराजे मिश्किल टिप्पणी करताना दिसले, तर दुसऱ्या बाजूला नेहमीप्रमाणे शांत आणि संयमी असलेले नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील पत्रकारांच्या समोर आपला संयमीपणा सोडला नाही. माझी पहिल्यापासून इच्छा होती नगराध्यक्ष व्हायची. खासदारकीचा राजीनामा देतो मी कोकण खरी तुम्ही एक लक्षात घ्या, कुठल्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये काहीच अजून तसं काही झालेलं नाही. नुसतं साताऱ्यात काहीतरी वेगळं होतंय आणि जिल्ह्यातल्या बाकी ठिकाणी सगळे निर्णय झालेले असं काही नाहीये. आता तुमचं पत्रकारांचं काय, तुमचं सगळ्यांचा नेम साताऱ्यावरच आहे. मग नको जिल्ह्याचं बघा सगळ्यांनी, जिल्ह्यामध्ये पण काय काय चाललंय काय नाही त्याची माहिती घ्या. तेव्हा मी तुम्हाला परवा पण सांगितले की जे काही निर्णय होतील ते भाजपच्या माध्यमातून, आमचे पक्ष नेते देवेंद्रजींच्या माध्यमातून आणि सातारकरांच्या हिताचेच निर्णय होतील एवढं ते स्पष्ट म्हणतात. मनोमिलन आहे. महाराज म्हणले की मीच उभा राहतो नगरसेवकासाठी. महाराज म्हणले मीच उभा राहतो नगरसेवकासाठी. तुला मला कशाला विचार